शोधावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जिबी भावी ले उठता बसता राम म्हणता वाट झाली. यज्ञ पावला पावली आणि ते राम म्हणता वाट चालत असताना नुसतं राम म्हणून असणारा पाऊल जर टाकलं तर त्याचा यज्ञ होतो. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावली, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रताचे माहेर. त्याला जगामध्ये तीर्थयात्रा करायची गरज नाही बरं का. सगळ्या तीर्थाचं माहेर तो रामनाम स्मरण करतोय. राम म्हणता करता धंदा, सुख समाधी त्या सदा. राम म्हणता भोगी त्यागी, कर्मन लिंपी तयांगी. राम म्हणता ग्रासोग्रासी, तूची छेबिला उपवासी. ऐसा राम जपे नित्य, आणि तुका म्हणे तो जीवन मुक्त. त्याला मुक्त होण्याची गरज नाही बा. सगळे जगातली तीर्थ त्याला लोटांगण घालण्यासाठी येतात. कोटी कोटी यज्ञ नित्य त्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ ज्याचा नेम. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. तो देवा परम पूज्य हरी नाम जपता घडे, एक नाम हरी जपता घडे. हरी मुखी गाता हर परी चिंता. हरी मुखी गाता हर परी चिंता. एक नाम हरी जपता घडे. एक नाम हरी जपता घडे. हरी मुखी गाता हर परी चिंता. हरे मुखी गाता हर परी चिंता. कोटी कोटी यज्ञ नित्य जाता नेम, आणि एक हरिनाम जपता घडी. बस माऊली तर काय म्हणतात, जयाची वाची पुढी भुजी, अखंड नाम नाचतासी माझी. जे जन्म सहस्री ओळगीजे, एक वेळा मुखाशी यावया. हजारो जन्म घ्यावा लागतात बा एक वेळेला रामकृष्ण हरी म्हणण्यासाठी. आणि ज्याच्या अखंड नामस्मरण चालू असेल, धन्य धन्य ते शरीर, तीर्थव्रताचे माहेर. म्हणले काय हो, समुद्र वल्यांकित पृथ्वीचे दान, करिता समान नाही नामा. समुद्र वल्यांकित पृथ्वीचं दान जरी दिलं तरी एका नामाची बराबर करता येणार. म्हणून वाची म्हणा राम राम, म्हणून असणार तेवढा खंड राम. सकळही शास्त्रे पठन करता वेद, सरी नाही गोविंद नामे एके. सगळी जगामधली असणारी शास्त्र जरी तुम्ही पाठ केलेली असली तरी एक भगवंताच्या नामस्मरणाची तुलना करता येणार. 18 पुराण हरिशी गाती, हरिशी गाती. 18 पुराण हरिशी गाती, हरिशी गाते. 18 पुराणे हरिशी गाते. हरिशी गाते. 18 पुराणे हरिशी गाते. चौळ्यात जाणे साई जाते कारण, 18 पुराण हरिशी गाती. 18 पुराण हरिशी गाती. चौळ्यात जाणे साई जाते कारण, 18 पुराण हरिशी गाती. 18 पुराण हरिशी गाती. हरिशी बस माऊलींत तुम्हाला सांगतो कळसच केला. संवेदी जाण साई शास्त्र कारण, 18 पुराण हरिची गाती. करवती कर्मरी देहाशी दंडन, करिता समान नये नामा. सकळही शास्त्रे पठन करता वेद, सरी नये गोविंद नामे एकी. सकळही तीर्थे प्रयागादी काशी, करिता नामाशी तुळीतीना. मनोनी मनवोनी कोणी न करावा आळस, म्हणा रात्रंदिवस राम राम. हरिपाठामध्ये ना तुम्हाला सांगतो 144 दिसता हरी हरी शब्द आलेला आहे बरं का. हरी हरी शब्द दिसता.
हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. 144. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होई हे त्याचं. हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तिने माया जाळ तुटईल. जिकडं जाईन तिकडं हरी हरी म्हणा. बस मी रामकृष्ण हरी म्हणा. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम सुख रामकृष्ण हरी. आळसारी जरी म्हटला तरी बाहेर जाणार नाही. विठ्ठल हरी बोला भांडता हरी बोला काढता हरी बोला भांडता हरी बोला काढता उठता बैसता हरी बोला उठता बैसता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला काढता हरी बोला भांडता हरी बोला काढता उठता बैसता हरी बोला उठता बैसता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला काढता उठता बैसता हरी बोला उठता बैसता हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला काढता उठता बैसता हरी बोला उठता बैसता हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला. त्याप्रमाणे काशीनाथ बाबा एक गोष्ट लई मजेदार सांगायची. बरं मला लई आवडायची. काशीनाथ बाबा काय म्हणायचे. एक गावामध्ये एक मुलगी होती की भांडकुदळी. तुम्हाला सांगतो तिला भांडायला जोडच लागत नव्हतं. पटायत भांडणं. एकदा शिबी दिली ना डबल शिबी नाही बा. काय शिव्या पाठ असतील बा. बरं का केवढा पाठ असत. विस्तरू सहस्र राम सुद्धा कमी पडत. सगळं गाव असणारे घाबरायचे. त्या पुरी बरोबर कुणीच भांडत नव्हतं. शिव्या अलंकाराचा शिव्या देण्यामध्ये पटाय नवीनच शिवी. काय कुणून एवढा पाठा केला असून काय कळत नाही. कुणून एवढ्या शिव्या आणण्याची काय नाही. पण एक वारकऱ्याची मुलगी होती. एकाने मुद्दाम म्हणले हिची जिरवायचीच. ही अख्ख्या 4 गावामध्ये भांडायला 1 नंबर आहे ना. पण ही जी चोराची वारकऱ्याची मुलगी होती. रात्र दिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हे दोघी पटांगणीला आले. तुम्हाला सांगतो हिने सोय केलं. ही पोरगी पी तुम्हाला सांगतो वारकऱ्याची बुड्या मारायची. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तिला वाटायचं मी एवढ्या शिव्या दिल्या. ती शिव्या देऊन देऊन दमली आणि बेशुद्ध पडली. आणि ही पोरगी रामकृष्ण हरी आनंदाच्या लहरीमध्ये नाचू लागली. शेवट रामकृष्ण हरीने तिच्या सगळ्या शिव्या बंद करून टाकल्या. किती भांड. म्हणून हरी बोला भांडता हरी बोला खांडता उठता बैसता हरी बोला राम वेळोवेळा मी गावोवे अन दळिता कांडिता जेविता गे बाईये. म्हणजे भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरं बोलणंच नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही काय बोलण्याची ना. रामकृष्ण हरी म्हणलं ना काया पवित्र होती. रामकृष्ण हरी म्हणलं ना बुद्धी पवित्र होती. रामकृष्ण हरी म्हणणं परिसर पवित्र होतो. रामकृष्ण हरी म्हणलं ना तुम्हाला सांगतो संपूर्ण वातावरण पवित्र. रामकृष्ण हरी सारखा मंत्र या जगामध्ये नाही. आणि एवढं नामस्मरण असताना बाकी फालतू बोलायचं काय. बोलण्याची नाही आता देवा विन काही. काय नामस्मरणामध्ये शक्ती काय कळत नाही. बरं का माझा मी अनुभव सांगतो. बरं का आता तुकाराम सप्ताह खरंच सांगतो तुम्हाला सांगतो. या नारदाच्या गादीवर बसून 15 दिवस झोप नाही. पण तुम्हाला सांगतो थोडा सुद्धा त्रास नाही. काय ऊर्जा आली कुठून. बरं का ऊर्जा आली कुठून. बरं का आता इथून पण तुम्हाला सांगतो निघायचे पार महाबळेश्वर गाठायचे. पंढरपुरामध्ये जायचं. पांडुरंगाचं दर्शन करायचं. आणि दर्शन प्रदक्षिणा केली का पण ऊर्जा काय नाही. ताकद काय कळत नाही. बरं त्रास नाही गोळी नाही बीपी नाही शुगर नाही काही नाही. ही शक्ती आली कुठून. मी म्हणतो काय नामस्मरणामध्ये शक्ती मस्तीमध्ये माणूस चालतो. बस बोलण्याची नाही आता देवावी काही. बस बस काय आम्ही जीवनामध्ये काय केलं.
हाच नेम केला. एक सरे केला नेम एक सरे केला नेम एक सरी केला नेम एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरे केला नेम एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम देवा दिले क्रोध काम एक सरी केला नेम एक सरी केला नेम एक सरे केला नेम ज्ञानोबराचं एक मोठा अभंग आहे बघा बरं का. त्या अभंगामध्ये इतकं गोड सांगितलं. टाळ चिपळिया नाद, ऐका, टाळ चिपळिया नाद, दिंडी पताका मकरंद, नाना बागडियाचे छंद आणि कवच अभेद नामाचे. ज्ञानोबराय म्हणतात की अंगामध्ये जशी चिलखत घालावा, मग हजारो तिकून शस्त्राचा जरी मारा जरी लागला तरी ती चिलखत एवढी अभेद असती, त्या शस्त्राचा मारा लागत नाही. तसे जगातली किती जरी तुम्हाला सांगतो अगाध प्रसंग जरी जीवनामध्ये आले आणि किती जरी तुम्हाला सांगतो वाईट गोष्टी निर्माण जरी झाल्या, पण त्याच्या शरीरामध्ये एक चिलखत बनवलेली असते. एवढी नामाची ताकद असते वा. बरं का. देह वैकल्याचा वारा झणे लागेल्या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचा पांजरा बरी सुई तयाती. भगवान म्हणतात जो अखंड भगवंताचं नामस करतो, माझं नामस्मरण करतो, त्याला मी पिंजऱ्यामध्ये ठेवल्यासारखा, पिंजऱ्यामध्ये ठेवल्यासारखं. म्हणून आपल्या बाजूला वलय, एक नामाचं वलय जर निर्माण जर झालं ना, या जगामध्ये कोणाचीच भीती नाही. बरं का. एवढी ताकद नामस्मरणामध्ये. म्हणून जीवनामध्ये काय करा तुम्ही, काहीच करू नका. बरं का. मी गाडाभर ग्रंथ वाचून पाहिलेले. बरं का. त्याच्यामध्ये काय नाही. वाचू नये असं नाही, वाचावा, वाचण्यासाठी वाचावा, पण वाचल्यानंतर नामस्मरणा व्यक्ती दुसरा पर्याय नाही. एक सोपा मार्ग म्हणजे धोपट राज मार्ग जर काय असेल तर नामस्मरण. नामस्मरणामध्ये जबरदस्त ताकद आहे. की आम्ही काय केला, एक सरी केला नेम, आम्ही नेम केला. काम क्रोध जे विकार आहेत, काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. काम क्रोध बंदी खाणे दिले दोन, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन, इंद्रियाचे रे आम्ही झालो गोसावी. काम क्रोध बंदी खाणे आम्ही काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही, आणि इंद्रियाचे धनी आम्ही. जगामध्ये सर्व जगाला हाय हाय करणारा काम क्रोध जे विकार, आणि त्या विकारांना आम्ही काय केला, बंदीखानामध्ये टाकलं. काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली. बरं का. परमात्म्याला असणारा वाहून टाकलं. तुकोबाराय पुढे असणारा कामही कधी आला नाही आणि क्रोधही कधी आला नाही. बरं का. मम्माजी भाऊनी काठ्याने मारलं, तुकोबाराय काय म्हणले नाही. बरवे बरवे केले रे विठोबा, बरवे केले अंगी काठीवरी मारविले रे. बरं का. शिवाजी कासार त्याच्या पत्नीने तुकोबारायच्या अंगावर तुम्हाला सांगतो उकळतं पाणी टाकलं, पण तुकोबाराय काही तिला बोलले नाही. म्हणले बाई बस जळे माझी काया लागला उन्हाला धाबरे की शिवा,
माय बापा पेटली सकल कांदी रोमावळी नावरे हे ओळी दहन झाले उकळतं पाणी म्हटलं बा काही तुकोबाराय बोलले नाही. हा पण काय नामस्मरणामध्ये शक्ती बा. हा नामस्मरणामध्ये शक्ती. तुकोबाराय म्हणतात नामाची आवळी न भिवो सर्वथा कलिकाळाची माथा सोटे मारू. नामस्मरणाच्या पुढे बडाबड असणारा या जगातली सगळी शक्ती चेन झालेली म्हणून अखंड आमचं नामस्मरण. बस उठता बसता बाईन तिथे रामकृष्ण आहे रामकृष्ण हरी म्हणत नाही. हा बस एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम. मग काय करणार तुकोबाराय म्हणले आता त्या पांडुरंगा व्यतिरिक्त आम्ही जगामध्ये काही पाहणार पाहे ना ते पाहे पाहे ना ते पाहे पाहे ना ते पाहे पाहे ना ते पाहे पाहे न ते पाहे पाहे न ते पाहे पाहे न ते पाहे पाहे न ते पाहे पाहे ना ते पाहे पाहे ना ते पाहे पाहे ना ते पाहे पाहे ना ते पाहे पाहे न ते पाहे पाहे न ते पाहे पाहे न ते पाहे 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 ना ते पाहे जोवरी हे दृष्टी धाये जोवरी हे दृष्टी धाये जोवरी हे दृष्टी धाये पाहे न ते पाहे जवनी दे दृष्टी पाहे जुलू दे दृष्टी पाहे जवनी दे दृष्टी पाहे पाहे ना ते पाहे जोवरी हे दृष्टी धाये जोवरी हे दृष्टी धाये जोवरी हे दृष्टी धाये पाहे न ते पाहे जवनी दे दृष्टी पाहे पाहे न ते पाहे जवनी दे दृष्टी पाहे केसरी केला मा केसरी केला मा केसरी केला मा केसरी केला तुकोबाराय म्हणतात मी आता पांडुरंगा व्यतिरिक्त दुसरं काही जगामध्ये पाहणारच नाही. हा त्या पांडुरंगाचं पाय पाहणार. पाहिन ती पाय जोवरी दृष्टी धाय. जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत असणारा पांडुरंगाच्या पाया व्यतिरिक्त काहीच पाहणार नाही. काय त्या पायामध्ये शक्ती. सगळ्या जगाला येडे केले त्या पायाने. बरं का जगाला येडे केले. तुम्ही महिने जा 15 दिवसांनी जा काही करा पण येडे केले. हा पाय त्या पांडुरंगाच्या पायामध्ये काय शक्ती. काही काही लोक तुम्हाला सांगतो काय होतात काही 15 दिवसांनी जातात काही आठवड्याने जातात काही महिन्याने जातात काही वर्षांनी जातात. पण पांडुरंगाचं दर्शन केलं की त्याला बाहेरच येऊ वाटत नाही. बरं का बाहेरच येऊ वाटत नाही. त्याला वाटतं सारखं पावाच. बरं ते पूजा बिपे असे असतात आता ते संरक्षणवाले असे असतात. बस एकदम मुंडकं धरतात का डायरेक्ट पुढे भिदाडा वापरत. तिकडे डोक्याला असतं किती लागलं तरी चालेल तो असा पाहत असतो. बस डोक्याला किती लागलं तिकडे पाहताय कारण त्याचं पाय तस आहे. त्याला येडे केले. बरं येडे केले. काय झालं बरं तात्या मगाचे तात्या बोलले म्हणले तुम्हाला पास वगैरे काय. मागच्या वेळेला काय ऑनलाईन पास काढला. बरं का
मला काही माहिती नव्हतं. एकाने सांगितलं म्हणले महाराज तुम्ही कशाला एवढे 12 तास म्हणले वन करता म्हणले. ऑनलाईन पास काढला 20 रुपयात काम. पास काढला पंढरपुरामध्ये गेलो. बरं ते काही नियोजन नाही तिथं. आणि तिकडून त्यांनी असं सोडलं आणि मग त्या घोळक्यामध्ये तेवढं जवळ आलं. हे 5 आता काय शिंदे सरकारचं उपकार आहे. महिलांना तुम्हाला सांगतो काय फुकट प्रवास. फुकट आहे का अर्ध आहे काय माहिती नाही. ही सगळी गर्दी. आता माझा एवढा मोठा गंध आणि त्या महिलांनी पाहिल्या, ज्या महिला तुटून पडल्या का नाही माझ्या, हे सगळ्याच महिला मला शिव्या द्यायला लागल्या. म्हणलं माझं चुकलं काय 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 कळालंच. आता त्यांनी हा सगळ्यात महिला ए गंधवाल्या दिसत नाही का म्हणले. गंधवाचं घुसलं आपण सगळी लोक हे पाहिजे त्यांनी पार नको नको ती सगळी लोक बोलायला लागली. आता मला काय कळाना. मी तिथंच पोलीस एक होता. त्या पोलिसाला जे बोलायला लागलो का म्हणलं गाव तुम्ही नियोजन करायचं म्हणलं. ही पासावाली लोक कडून वगैरे त्याचं जायचं वगैरे त्याचं हे नियोजन करायचं ना. ते महिला तर घाबरले. अय बाबा हा बाबा तर पोलिसाला बोलायला लागलाय. हा मग त्या लोटांगणच घालायला लागला. हा म्हणलं तो ना ओ चला मला डायरेक्ट दर्शन म्हणलं आता मला जायचं नाही. हा म्हणलं उद्या लागलं तर मी नंतर बारीने दर्शन करेन. पण ही पासाची काही पद्धत मला योग्य वाटली नाही. कारण लोकांना देवाचं पाहायचं. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी नियोजन केलं पाहिजे. पण आम्ही नेहमी जातो काही म्हणत नाही. किती बारी असो बारीला लागूनच दर्शन घ्यायचं. हा त्याच्यात जे समाधानी तसं नाही. पण मला सांगतो किती पाय पाहिलं तरी ते पाय पाहावंच वाटतं. बरं काय त्या पायात पाहिली यावी दलावी पैसे जीवी जवळवली. हा बस एकदा अंतःकरणामध्ये जडून बसला ना तो माणसाला येडे करतो. हा तुको बरा म्हणता पाहिन ते पाय जोवरी हे दृष्टी धाय. पण अशा प्रकारचा मनाने संकल्प केला. बोला माणिक साहेब. तुका म्हणे तुका माने माने तुका माने माने